आज आपण दुसऱ्या एका महान संताचं चरित्र पाहणार आहोत. महान अशा दृष्टिकोनातून की हा संत 4थ्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे. परंतु ह्या संतांच्या जीवनाचा प्रभाव आजही लोकांवरती दिसतो. कारण आज आपण पाहतो की काही धर्मगुरूकडे संत जॉरमचं बायबल किंवा जॉरमची बिब्लिकल कॉमेंट्री म्हणजेच बायबलवरती जे भाष्य असतं त्याला कॉमेंट्री म्हणतात. तर ती जॉरमची कॉमेंट्री आजही अनेक धर्मगुरू वापरतात आणि त्यातून अभ्यास करून काही वेळेला ते प्रवचनही देतात. म्हणजे हा धर्मगुरू किंवा त्या काळात जे संत जेरॉम होते त्याने जो बायबलचा अभ्यास केला आणि बायबलवरती त्याने जे भाष्य केले ते आजही खरं मानले जाते आणि त्याच्यापेक्षा वेगळं असं काही नाही. म्हणजे त्यावेळेला किती विचारवंत, किती अभ्यासू आणि विशेष करून त्याचा बायबलवरती एवढा अभ्यास होता की त्यावेळेला त्याने जे हिब्रू आणि ग्रीक आणि लॅटिन ह्या ज्या भाषा होत्या त्या त्याला इतक्या प्रकारे अवगत होत्या की त्यांनी हिब्रू आणि ग्रीक भाषांचं भाषांतर करून त्यांनी लॅटिनमध्ये भाषांतर केलं आणि संपूर्ण बायबल त्याने लॅटिनमध्ये लिहून काढलं आणि ते आजही प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर 15व्या शतकामध्ये जेव्हा ट्रेनची परिषद झाली त्या ट्रेनच्या परिषदेमध्ये सुद्धा त्या लोकांनी म्हणजे जे विचारवंत होते त्यांनी हा बायबलचं खरा अनुवाद आहे आणि हे बायबलवर लिहिलेली कॉमेंट्री ही सुद्धा अत्यंत आधुनिक आहे अशा प्रकारे त्यांनी विचार मांडून ते मान्य केले आणि त्याचं स्वागत केलं आणि जणू काही सगळ्या देशामध्ये ते पसरवलं. आता हा संत जेरॉम त्याचा जन्म झाला होता इसवी सन 342 साली आणि ज्याला आपण दाल्मेशिया म्हणतो त्यावेळेला आज त्याला स्लोविया म्हणतात. तर त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला होता आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यातून त्याने त्यावेळेला तो हुशारच होता आणि त्याचा अभ्यासही होता. कारण त्याने विशेषतः बायबल हिब्रू आणि लॅटिन किंवा ग्रीक ह्या भाषावर त्याने अभ्यास केला होता आणि त्याच्यावरती त्याने प्रचंड परिश्रम घेऊन त्याचं अनेक पुस्तकातून सुद्धा त्याने पुस्तकं लिहिली आणि एक स्वतःची लायब्ररी ज्याला आपण वाचनालय म्हणतो स्वतःचं एक वाचनालय तयार केलं. कारण त्यावेळेला प्रिंटिंग प्रेस नव्हती आणि तो काही पुस्तकं लोकांना विकू शकला नाही. पण तो पुस्तकांचं चांगल्या उत्तम पुस्तकांचं भाषांतर करून ती पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये असावी म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्याने त्या सगळ्या पुस्तकांचा भाषांतर केलेलं आहे. तसं तारुण्यातच तो अत्यंत कर्तबगार मनुष्य होता आणि नैतिकदृष्ट्या देखील तो फार चांगला माणूस होता. कारण आई वडिलांच्या आज्ञेत तो राहत असे. आता काही वेळेला त्याचा संघर्ष झाला आणि त्यावेळेला तो आईवडिलांच्या आज्ञेत कदाचित राहिला नसेल. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो हळूहळू तारुण्यातच त्याला एक नवा मित्र भेटला आणि त्याचं नाव बॉनतुस. आणि ह्या बॉनतुसने आपल्या ह्या जेरॉमला जवळ घेऊन कारण बॉनतुस हा ख्रिस्ती झाला होता आणि त्याने त्याचे ख्रिस्ती विचार ह्या जेरॉमला दिले आणि जणू काय त्याला देखील एक नैतिकदृष्ट्या उत्तम माणूस बनवायच्या दृष्टिकोनातून त्याने खूप प्रयत्न केलेले होते. आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला विशेष म्हणजे 366 साली जेव्हा पोप लिबेरियस हे त्यावेळेला पोप होते आणि त्या पोप लिबेरियसकडून ह्या जेरॉमने बाप्तिस्मा घेतला
आणि नंतर त्याने आपला जीव जणू काही ख्रिस्तासाठी ओतण्याच्या दृष्टिकोनातून त्याने निरनिराळ्या वेळेला त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली, विशेषतः ख्रिस्ती धर्माचा, बायबलचा. आणि इसवी सन 70 साली जेव्हा अक्वेलिया इथे त्याने एक मठ होता, त्या मठामध्ये त्याने प्रवेश करून अध्यात्म आणि विशेषतः नीतिमत्व ह्यावरती सुद्धा अभ्यास करून सुधारण्यासाठी तो मठात शिरला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला बिशप वेलेरियानुस नावाच्या बिशपांचा एक मठ होता आणि त्या मठामध्ये बरेचसे विचारवंत येत असत. आणि ते विचारवंत त्या ठिकाणी अत्यंत साध्या सुध्या वेशामध्ये आणि विशेषतः अत्यंत साध्या राहणीमध्ये जीवन जगत असत. तर त्यापैकी हा संत जरम होता. त्यामुळे इतरांच्या विचारांचा, इतरांच्या तत्वाचा देखील त्याच्यावरती परिणाम झाला आणि त्याने जणू काय आपलं जीवन ख्रिस्तासाठी वाहण्याचं ठरवलं. माझ्या प्रिय मित्रांनो, या ग्रीक देशामध्ये त्यावेळेला बरंचसं काही लिखाण होतं, विशेषतः ग्रीक तत्त्वज्ञान होतं. तर अशी काही ग्रीक पुस्तकं देखील त्याने भाषांतरित करून त्याने आपल्या वाचनालयामध्ये ती ठेवली. परंतु विशेषतः त्यावेळेला ख्रिस्ती लोकांना जे काही पुरलं जात होतं, तर त्या स्मशानभूमीमध्ये, ज्याला आपण कबरस्थान म्हणतो, त्या ठिकाणी जाऊन तिथे ज्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या सगळ्यांचं त्याने लॅटिनमध्ये भाषांतर करून ते देखील त्याने आपल्याकडे ठेवून दिलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला लोकांना हे खूप गोष्टी आवडल्या, कारण भाषांतर करणारे क्वचितच एखादा माणूस असे आणि तो ह्या सगळ्या गोष्टीचं भाषांतर करीलच असे नाही. परंतु लॅटिन त्यावेळेला सगळ्या ख्रिस्ती लोकांमध्ये होत असल्याकारणाने त्याचा परिणाम लोकांवरती झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला हा जो म्हणजे ज्याला आपण दाल्मेशिया किंवा स्लोव्हिया असं म्हणतो, तो भाग विशेषतः अंतुखिया आणि ॲथेन्स ह्या शहरामध्ये तो जोडला गेला होता. आणि अंतुखियातून तो अथेन्समध्ये गेला आणि नंतर त्याने ठरवलं, परंतु त्याला धर्मगुरू व्हायचं नव्हतं, मठामध्येच राहायचं होतं आणि जीवन समर्पित करायचं होतं. परंतु त्याला त्याच्यावरती जणू काही सक्ती गेली आणि रोमने सुद्धा त्याला सांगितलं की तू धर्मगुरू हो. आणि म्हणून त्याला धर्मगुरूची धर्माची दीक्षा देण्यात आली आणि तो धर्मगुरू झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला नाझियनचे ग्रेगरी होते, तो एक विशेषतः तज्ज्ञ होता आणि ह्या तज्ज्ञाच्या हाताखाली त्याने विशेषतः बायबल आणि ईशज्ञान ह्याचा अभ्यास केला आणि त्यानुसार तो हळूहळू पुढे गेला. परंतु एका ग्रेगरी नाझियानुस ह्याच्या हाताखाली अभ्यास केल्यामुळे तो अधिक प्रसिद्ध झाला. त्यानंतर 382 साली तो रोम इथे जेव्हा पोप दमासूस ह्यांना भेटला आणि पोप दमासूसला देखील तो खूप आवडला आणि त्याचा अभ्यास आणि त्याची भाषा आणि त्याची विशेषतः लॅटिन, हिब्रू, ग्रीक ह्याच्यावरती प्रभुत्व पाहून त्या पोपने त्याला आपल्या स्वतःचं सेक्रेटरी बनवलं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला देखील त्याचं लक्ष अधिक मठाकडे होतं आणि तो मठवासीचं जीवन, मठवासीचं अध्यात्म, मठवासीचं एकंदरीत राहणीमान ह्यावरती त्याचं लक्ष गेल्यामुळे तो अनेकदा लोकांच्या टीकेत अडकला. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी, ती एका बाजूने आपलं समर्पित जीवन, तपस्वी जीवन किंवा ज्याला आपण संन्यासी जीवन म्हणतो त्याकडे त्याचा ओढा होता. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आता तो एका पोपचं सेक्रेटरी झाल्याकारणाने बरंचसं कारभार त्याच्याकडे होता आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना कराव्या लागत होत्या. आणि तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो, त्या पोपच्या मृत्यूनंतर मात्र
पोप होते त्यावेळेला पोपने ह्याला खूप सावरलेलं होतं. पण तो पोपच्या मृत्यूनंतर तो अधिकाधिक लोकांच्या टीकेला बळी पडला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की तो अनेक विषयावरती अभ्यास करीत होता, तेव्हा त्याचा आणि संत अगस्तीन त्यावेळेला मिलानमध्ये होता आणि त्यांचीसुद्धा काही वैचारिक चकमकी झाल्या. परंतु अगस्तीनने सुद्धा त्याला खूप सांभाळून घेतलं आणि त्याला खूप मदतही केली आणि त्यांचं वाद जास्त काही टिकला नाही. कारण अगस्तीनसुद्धा एक महान संत होता. त्याचं आपण थोड्या वेळानं उद्या पाहणार आहोत की हा माणूससुद्धा किती महान होता. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, त्या दोघांचा समेट झाला. त्यानंतर संत जेरोमने विशेषतः बायबलवर अभ्यास करून त्याचं भाषांतर, सगळ्या पुस्तकांचं भाषांतर करायचं ठरवलेलं होतं. त्यामध्ये जुन्या काळातील काही पुस्तकं ही हिब्रूमध्ये नव्हती आणि म्हणून त्या सेप्तुजिंट, ज्याला आपण द्वितीय संहिता म्हणतो, ती द्वितीय संहिताचं सुद्धा त्यांनी भाषांतर करून ती वेगळी पुस्तकं जणू काही त्यांनी तयार केलेली होती. म्हणजेच बघा, त्यावेळेपासूनच त्याला बायबलचा केवढा सखोल अभ्यास आणि चिंतनात्मक अभ्यास त्यांनी केलेला होता हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने तो पुढे काही वर्षांनी इस्रायलला गेला आणि इस्रायलला गेल्यानंतर त्याने मरियेच्या कौमार्यावरती आणि विशेषतः जे बायबलवरती अनेक विषय होते त्या विषयावरती त्याने काही पुस्तकं लिहिली आणि त्याला सांगायचं होतं की ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि नंतर माझ्या प्रिय मित्रांनो, 410 तो रोमला जे काही एक संघर्ष झाला होता त्याचाही परिणाम ह्या माणसावरती झाला होता. परंतु आपल्याला ठाऊक आहे की त्याने पुढची 15 वर्ष म्हणजे 405 पासून 420 त्याने बायबलवरती भाष्य, म्हणजे प्रत्येक पुस्तक, प्रत्येक जण काय अध्याय आणि ते कोणत्या परिस्थितीतून आलेलं आहे, त्या काळची कोणती परिस्थिती होती, ह्या सगळ्यावरती त्याने अभ्यास करून त्याची कॉमेंट्री लिहिलेली आहे. ती आजतागायत प्रसिद्ध आहे. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला मी सांगू इच्छितो की त्यावेळेला त्याने चर्चचा इतिहाससुद्धा लिहिलेला आहे. म्हणजे संत पेत्रापासून ज्याला आपण म्हणतो त्याच्या स्वतःच्या जीवनापर्यंत जे काही चर्चमध्ये घडत होतं ते त्याने चर्चचा इतिहास अगदी आपल्या लॅटिन भाषेमध्ये लिहिलेला होता. त्यानंतर त्या पहिल्या 4 शतकामध्ये जे अनेक रक्तसाक्षी होते त्या रक्तसाक्षींच्या जीवनावरती आणि संतांच्या जीवनावरती त्याने खूप अभ्यास करून पुस्तकं लिहिली आणि ती टिकवली. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आजसुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला दिसून येईल की त्या काळामध्ये ज्याला आपण बायबलमध्ये शेवटी जुन्या करारामध्ये मक्काबीची 2 पुस्तकं आपण पाहतो. तर त्यातील पहिलं पुस्तक हे हिब्रू भाषेमध्ये होतं असं त्याचं मत त्याने लिहून ठेवलेलं आहे. तरीसुद्धा मध्ययुगामध्ये आपण पाहतो की प्रोटेस्टंट लोकांनी ते स्वीकारलं नाही आणि ती दोन्ही मक्काबीची पुस्तकं बायबलमधून काढून टाकली आणि त्यांचं वेगळं बायबल सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरी संहितेमध्ये जी 7 पुस्तकं आहेत ती बायबल प्रोटेस्टंट लोकांमध्ये नाहीत, पण ते वाचल्यानंतर त्यांच्यामध्ये किती देवपण आहे किंवा हे पुस्तकं देखील देवाचा शब्द आहे हे आपल्याला पटेल. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या धर्मपंडिताला, कारण तो एक धर्मपंडित म्हणून नावाजलेला होता आणि ह्या धर्मपंडितावर अभ्यास करताना आपल्याला दिसून येईल की एक महत्त्वाची गोष्ट त्याने आपल्या जीवनात घडली की तो नंतर वाळवंटामध्ये काही दिवस आपल्या मठामध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याला एक
जखमी सिंह भेटला आणि त्या जखमी सिंहावर त्याने प्रेम केलं आणि त्या जखमी सिंहाची ज्या जखमा होत्या त्यावर त्याने मलमपट्टी करून त्या सिंहाला आपल्या त्याच्याशी मैत्री केली आणि त्याला आपल्या घरामध्ये ठेवलं. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या माणसामध्ये देखील ईश्वरी शहाणपण होतं हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या संतांकडून प्रेरणा घ्यावी आणि बायबलवर आपलं प्रेम चढावं. आणि बायबल हा देवाचा आणि प्रेरणादायी ग्रंथ आहे हे आपण मान्य करून त्यावर जर आपण अभ्यास केला आणि जर आपण आपली कॉमेंट्री लिहिली तर देखील त्याला खूप तुमचा मोठा मान होईल. पण विशेषतः आपल्या कॅथलिक दृष्टिकोनातून म्हणजे बायबलवर भाष्य कसं करायचं की त्याला एक सामुदायिक तत्त्व आहे, तर त्या तत्त्वाद्वारे आपण त्याचाही अभ्यास करू शकतो आणि ह्या संतांचा सन्मान करू शकतो.